गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आयजा रोईंग क्लबच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर चला आता तुम्हाला पुढचं शेड्यूल दाखवतो. आज आपण क्लबवरून जाता आज आपण इकडं गिरणारा गावच्या साईडला रनिंगसाठी जाणार आहोत. गणेश गाव म्हणून त्या गावापर्यंत रनिंगला जाऊ आपण. तर चला तुम्हाला दाखवतो मुलं रनिंग कशी करता आणि पुढचं शेड्यूल कसं काय. बघू शकता तुम्ही आता मुलं वॉर्मअप करत आहेत रनिंगसाठी. आणि ज्या मुलांची इंजुरी आहे त्या मुलं सायकलवर येतील. बघू शकता तुम्ही सकाळचे 5 वाजले आहेत आणि मुलं वॉर्मअप करत आहेत एकदम ऊर्जेमध्ये. मुलांचा आता वॉर्मअप झालेला आहे आणि आता मुलं रनिंगला इथून स्टार्ट करतील. स्टार्ट. बाकी मुलं सायकलवरती आणि बाकी रनिंग करत आहेत. बघू शकता तुम्ही मुलं आता रनिंगला आणि सायकलिंगला स्टार्ट केले आहे. ते सायकलिंगवाले ज्यांची इंजुरी आहे ते सायकलिंग करू राहिले आणि ज्यांची इंजुरी नाही ते रनिंग करत आहे. होय सायकलवाले एक साईडने चला ना, मागं चला ना, तर मग पुढं चला निघून. चला सायकलवाले पुढं चला निघून. चला रे फास्ट सोबत चला. कारण तू काय रनिंग करतो का सायकल? सायकल कशाला आणली? पाय दुखायला लागले समजा. हां सायकलवाले सोबत जा रे. बघू शकता तुम्ही मुलं आता रनिंगला स्टार्ट झालेले आहे आणि मुलांनी 1 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि आपल्याला अजून 12 किलोमीटर म्हणजे 12 किलोमीटर रनिंग करायची होती. आता 1 किलोमीटर गेलं म्हणजे अजून 11 किलोमीटर बाकी आहे आणि सर्व मुलं सोबत आहे. बघू शकता तुम्ही आता आपण 2 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि मुलं अजून नॉनस्टॉप ते 12 किलोमीटरचं अंतर पार करतील. बघू शकता तुम्ही पूर्ण अंधार आहे. आता आपण 3 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि मुलं पळत आहेत. बघू शकता तुम्ही आता मुलांनी 4 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. आता आपण उजरखेड गावच्या चौफुलीपर्यंत आलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे बघा उजरखेड गावाची पाटी येते. बघू शकता आता पुढं छोटासा एक घाट आहे. घाटाने पण आता मुलं पळतील. तुम्ही आता उजरखेड गावचा घाट लागलेला आहे. एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये सकाळी सकाळी रनिंग करणं, प्रदूषणमुक्त वातावरण आहे, खूप सुंदर आहे. लोकेशन बघू शकता तुम्ही आता मुलं पूर्ण घामागिरी झालेले आहे बऱ्यापैकी, कारण की आपण आता 5 किलोमीटरचं अंतर कापलेलं आहे. बघू शकता तुम्ही आता मुलांनी 6 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि आपण आता घाट चढून वर आलेलो आहे. आता आपलं 7 किलोमीटरचं अंतर पार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही आणि आता सूर्य पण उगवण्याच्या तयारीमध्ये आहे. बघू शकता तुम्ही आता आपण उजरखेड गावापासून 1 किलोमीटर अंतर असलेले गडदवाडी त्या गावापर्यंत आहे आणि आपण आता 9 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे आणि आता फक्त 3 किलोमीटर अंतर बाकी आहे. आता आपण 10 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपण आता 11 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. बघू शकता तुम्ही मुलांचा थोडा डिस्टन्स कमी जास्त झालेला आहे. बघू शकता तुम्ही आता आपण थोड्याच्या वेळामध्ये आता फक्त 1 किलोमीटर अंतर बाकी आहे आणि ते पण थोड्या वेळात आपण पार करू. आता फक्त 500 मीटर अंतर बाकी आहे आणि आपण लवकरच ते अंतर पण पार करू. आता 12 किलोमीटरचं अंतर पार करायला थोडा 200 किंवा 300 मीटर राहिला असतं. बघू शकता तुम्ही मुलं
लास्टचे पेस वाढून दिले म्हणून लास्ट बाकी काय मग थोडं औषधात तुम्ही लवकरच पोहोचलेले तिथं औषधात तुम्ही आता बाकी सायकलवरती थांबलेले आहेत थांबतो आपण आता 12 किलोमीटर अंतर पार करून आता मुलं थोडी रेस्ट घेत आहेत बघू शकता तुम्ही ते सायकलिंगमध्ये ते पण तिकडे वर्कआउट करत आहेत सायकलिंग वाल्यांची मजा घेताना रनिंग वाले बघू शकता तुम्ही विजुअल मार एकदम प्रॉपर 15 16 एकदम प्रॉपर अशी पुढे पाहिलं तुम्ही आणलंय 19 20 21 22 पूर्ण आता रेस्ट केलेला आहे आणि आता पोरं रनिंग करत निघाले आहेत परत आपल्या हॉस्टेलकडे तुम्ही बघू शकता आता मुलं रिटर्न जात आहेत आता मुलांनी 24 किलोमीटर रनिंग कंप्लीट केलेली आहे बघू शकता तुम्ही आता मुले हॉस्टेलवरती रनिंग करून आलेले आहेत